तूर डाळ आणि मूग डाळ बहिणी बहिणी, एक रूपसंपन्न आणि एक गुणसंपन्न। तूर डाळीचं कसं आहे की आमटी करा, साधं वरण करा, फोडणीचं वरण करा, झक्कासच लागतं, पण पचायला थोडीशी जड आणि पित्तकारक। आणि ऑपोजिट साइडला मूग डाळ म्हणजे प्रोटीन रिच, फायबर रिच असं सुपरफूड। मूग डाळीला ना चव अशी आणावी लागते। मूग डाळीचं सौंदर्य ना थोडंसं सिंपल असल्यामुळे ना त्याला थोडंसं ग्रूमिंग करायला लागतं, थोडंसं का होईना ॲक्सेसराइज पण करायला लागतं। आणि अशी वेल ग्रूम मूग डाळ ना कोणालाही टफ कॉम्पिटिशन देऊ शकते, अगदी झक्कास चवीच्या तूर डाळीला सुद्धा। तर आज बघूया मुगाच्या वरणाचं परफेक्ट असं ग्रूमिंग कसं करायचं, ॲक्सेसरीज म्हणजे इन्ग्रेडियंट किती आणि कसे वापरायचे, आणि चवीला अंडरडॉग असणारं मुगाचं वरण टॉप क्लास टेस्टी कसं बनवायचं। एक रिक्वेस्ट, रेसिपीमध्ये ना छोट्या छोट्या टिप्स आहे, छोटे छोटे डिटेलिंग पण आहेत। स्टेप्स डिट्टो फॉलो केल्यानं तर टेस्ट आणि हेल्थच्या पॅरामीटरवरती हे जे वरण आहे ते एकदम टॉप करेल। चला आता सुरू करूयात रेसिपी आणि बनवूया मूग डाळीचं फोडणीचं वरण। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले घेऊया मुगाची डाळ, पाणी घालूया थोडंसं त्यामध्ये आणि व्यवस्थित धुवून घेऊया। आता यामध्ये घालूया दुपटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी। तुरीच्या डाळीपेक्षा मुगाच्या डाळीला थोडंसं पाणी जास्त लागतं, कारण थोडीशी चिकट होण्याचे चान्सेस असतात हे। कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकूया खाली। आता हे भांडं आपण यामध्ये घालूया, प्लेस करूया। पाण्याला खाली उकळी आली की आपण ह्याचं कुकरचं झाकण लावूया। मुगाच्या डाळीला तुरीच्या डाळीपेक्षा थोडासा कमी वेळ लागतो, पटकन शिजते, त्याप्रमाणे तुम्ही त्या अंदाजाने शिट्ट्या घ्या कुकरच्या। गॅस आता बंद करू आपण। जोपर्यंत आपली वाफ निघते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। सगळ्यात पहिले आपण कांदा कट करून घेऊया, बारीक चिरून घेऊया। लसूण पण आपण बारीक चिरून घेऊया। त्याचप्रमाणे मिरची पण आपण बारीक चिरून घेऊ। लसूण आणि मिरचीचा यथायोग्य वापर ही या वरणाची ना वन ऑफ द ट्रिक आहे। आता आपण सगळ्या गोष्टी चिरून घेतलेल्या आहे। चिरून घेतलाय कांदा, त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची। आणि लाल मिरची पावडरपेक्षा हिरव्या मिरचीचा वापर ह्याचा स्वाद सगळ्यात जास्त वाढवतो, कारण मुळातच मूग डाळ थोडीशी गोडसर असते, तर हिरव्या मिरचीचा झणका ह्याचा जो फ्लेवर आहे ना तो बॅलन्सली एलिव्हेट करतो। आता वाफ गेली आहे तर आपण कुकरचं झाकण काढूया। आता आपण डाळ घोटून घेऊ व्यवस्थित। थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकूया, कारण घोटताना पण ती चिकटच असते। मिक्स करून घेऊया आधी, असं नीट मिक्स करून घेऊ आणि परत एकदा घोटून घेऊ आपण। सगळ्यात शेवटी थोडंसं परत पाणी घालून आपण ते मिक्स करून ठेवूया, कारण ऐन वेळेला फोडणी टाकायच्या वेळेला परत त्याचा गोळा होऊ शकतो, म्हणून आपण थोडंसं पाणी अजून ॲड केलंय। आता पाणी टाकून नीट मिक्स केल्यावरती एकदम स्मूथली आपली एकदम अशी व्यवस्थित डाळ मिक्स झालेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। पातेलं घेऊया आपण, गॅस चालू करूया। सगळ्यात पहिले घालूया तेल। तेल तापलं का ह्याचा अंदाज घ्या, आणि तेल तापलं असेल की त्यामध्ये घालूया आपण मोहरी, घालूया जिरे। या स्टेजला तेल चांगलं तापलंय त्यामुळे आपण गॅस बंद करूया। घालूया हिंग, घालूया कढीपत्ता, घालूया मिरची, आता घालूया लसूण, परतून घेऊ व्यवस्थित।
लसूण थोडासा ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। लसूण थोडासा ब्राउनिश झाला की घालूया कांदा, परतून घेऊ आपण। मंद गॅसवरती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा व्यवस्थित शिजत नाही। घालूया हळद, मिक्स करून घेऊ। ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की कांदा व्यवस्थित शिजला आहे त्या स्टेजला आपण टाकूया पाणी। फोडणी आपण व्यवस्थित शिजू देऊ पाण्यामध्ये, एक उकळी काढू। छान उकळी आली की टाकूया मगाशी शिजवलेलं मुगाचं वरण। नीट आपण मिक्स करून घेऊ। थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी पण ॲड करूया। घालूया पाणी थोडंसंच, घालूया चवीपुरतं मीठ। नीट मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित आपल्याला 5 ते 7 मिनिटं ही जी आमटी आहे किंवा हे जे वरण आहे ते उकळायचं आहे। यामध्ये थोडंसं घालूया साजूक तूप आपण। साजूक तूप आपण आता टाकलंय, पण ऐन वेळेला पण भाताबरोबर तुम्ही तूप घेऊ शकता। आता घालूया मस्तपैकी कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी थोडासा का होईना लिंबाचा रस। लिंबाचा रस सगळ्यात शेवटी घालावा। मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित। आणि आपलं फोडणीचं मुगाचं वरण तयार आहे, रेडी टू सर्व। आज आपण बघितलं मूग डाळीचं फोडणीचं वरण आणि मस्तपैकी गरमागरम भात, लिंबू आणि तुपाबरोबर याचा आस्वाद घ्या। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये। टिल देन बाय बाय।